नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज एक चिंतन संकलन. श्री निसर्गदत्त महाराज एक चिंतन संकलन भाग 54. भाग 54. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, तुम्ही आपणहून देहबंधन घेतले. तुम्ही आपणहून देहबंधन घेतले आहे, म्हणून तुम्हाला कर्म हे बाधते. देहबंधन घेतल्यापासून तुमचा जन्म झाला व तुम्ही देह आहात ही कल्पना घेऊन तुम्ही वावरत आहात आणि व्यक्ती म्हणून स्वतःला मिरवत आहात. चैतन्य हे मुळात जसे आहे तसेच आहे, पण देह, मन, बुद्धी यांना माझी समजल्यामुळे तुम्ही चैतन्याचा गैरवापर केला व चैतन्य मुळात अविकारी आहे ते तुम्ही विकारी बनविले, अर्थात विकारी झाल्यासारखे बनवले. पण वस्तुतः ते आहे तसेच आहे. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, परब्रह्म तत्वाचा अगदी साधा सुधा अर्थ आहे. जे काय दिसते, भासते त्याच्या पलीकडे जे काही असेल ते किंवा जे काही नसेल हे म्हणणारा त्याला कळतेपण आहे, म्हणून तो म्हणू शकला. ज्याच्याने कळतेपणा पण कळतो त्या परब्रह्म तत्वाचा तुम्ही कधी ध्यास घेत नाही. ज्याच्याने कळतेपणा कळतो त्या परब्रह्म तत्वाचा तुम्ही कधीच ध्यास घेत नाही. तुम्ही ध्यास फक्त देह मनाच्या ओळखीचाच घेता. त्यामुळे अपूर्णता येते. जो कळतेपणा ज्यामुळे कळतो त्याच्याशी तादात्म्य झाला तर त्याला तुरीय तत्वाचा अनुभव आला असे समजा. याचाच दुसरा अर्थ जाग व जग भिन्न नाही. तुमची जागच तुम्हाला जगाच्या रूपाने दिसते. यावेळी हे जग मात्र वस्तुनिष्ठ असे असून फक्त पंच ज्ञानेंद्रियाने जे रूप, रस, गंध, नाद, स्पर्श यांचे मूळचे जसे आहे तसे, म्हणजे आवड निवड रहित, हवे नको रहित अशाच अवस्थेत असते. हे जग म्हणजे दिसणे, हे जग म्हणजे स्पर्शाचा अनुभव, हे जग म्हणजे गंधाचा अनुभव, आवाजाचा, ध्वनीचा अनुभव, चवीचा, स्वादाचा अनुभव. पण या कोऱ्या अनुभवात जेव्हा मी व माझेपणा येतो, म्हणजे आवड निवड, प्रिय प्रिय, हवे नको असा भेद होतो आणि मग त्यानुसार ते ज्ञान अनुभवल्या जाते, तेव्हा ते आत्मनिष्ठ जग होते व मग प्रत्येकाचे जग वेगवेगळे होते व मुळातले म्हणजे वस्तुनिष्ठ जगत, जे कोऱ्या शुद्ध इंद्रिय ज्ञानाने, जे इंद्रिय ज्ञान केवळ निसर्गाने केवळ शरीर रक्षणाकरता दिले, ते उपेक्षितासारखे खरे असूनही दुर्लक्षितच राहते. जसे खोटे नाणे असली नाण्यांना म्हणजे खऱ्या नाण्यांना चलनातून बाहेर काढते, त्याप्रमाणे वास्तविक पाहता जे पंचज्ञानेंद्रियाने ग्रहण केले जाते ते शुद्ध व कोऱ्या स्वरूपात असेल, ते सर्व दृष्टीने निरुपद्रवी पण सहाय्यभूतच असते. पण जर त्यात भेसळ झाली की इच्छा व भीती निर्माण होते. अर्थात हे सर्व आपण काया बुद्धी वापरतो म्हणूनच घडते व आपापले जग निर्माण होते. वस्तुतः पंचज्ञानेंद्रियाच्या द्वारा होणारे ज्ञान
नेहमी शुद्ध स्वरूपातच असते व सर्वत्र सारखेच असते. पाहणारे, ऐकणारे, स्पर्शणारे, गंध घेणारे, चाखणारे म्हणून जे आहे ते सर्व काळी सर्व स्थळी सारखेच आहे, एकच आहे, एकच एक आहे. हे एकदा स्पष्ट झाले की मग तुझे माझे असे वेगवेगळे जग होत नाही. सर्वांचे वस्तुनिष्ठ जग एकच राहणार, यात काही शंका नाही. तात्पर्य, सद्गुरु कृपा म्हणजे चैतन्य जसे आहे तसे, म्हणजे उघडे वागडे दिसणे. देह मन बुद्धी इत्यादीने मर्यादित म्हणजे झाकलेले जे चैतन्य होते किंवा झाकल्यासारखे होते ते आता उघडे झाले. जीव जीव म्हणून जे तथाकथित व्यक्तित्व होते, जे केवळ आणि केवळ देहमन इत्यादीच्या मापाने मोजले जायचे, म्हणजेच मर्यादित होते, हंगामी होते, टिकाऊ नव्हते, म्हणूनच टाकाऊ होते. त्यामुळे आता मी एक व्यक्ती, मी अमुक अमुक हा भ्रम गेला. त्यामुळे आता उरले फक्त व्यापकत्व. त्यामुळे उरले आता फक्त व्यापकत्व. घट फुटला, आपोआप घटाकाश महाकाशात गेले. नव्हे ते घटात असतानाही किंवा व्यक्तित्व असतानाही ते तेच होते. त्याला आले गेले मिळाले या भाषेपासून दूरच होते. मी म्हणून जे आहे ते तू आहेस, अशी श्री एकनाथांची आपल्या गुरुबद्दल म्हणजे श्री जनार्दन स्वामीबद्दल श्रद्धा होती. ब्रह्माचे स्वरूप म्हणजे दुसरे तिसरे काहीही नसून आपणच आपण असलेपणाने आहोत, असे शुद्ध ज्ञान. हे ज्ञान मूळचेच आहे, पण हे लक्षात येताच लिंगदेहाचे मर्दन होते. पण हे ज्ञान मूळचेच आहे, हे लक्षात येताच लिंगदेहाचे मर्दन होते. जसे कालिया नागाच्या फणीवर शिरावर श्रीकृष्ण भगवान नाचले, लिंगदेहाचे मर्दन झाले नाही तोपर्यंतच मी पण शेफारते. असा देहाकार सुटताच विराट विश्वरूप होण्याकरता काही मग वेगळे करावे लागत नाही. मूळ मुळापाशी येते. म्हणून इथे जे ऐकता त्या ऐकल्याप्रमाणे होऊन जा. म्हणजे जे ऐकले तेच आपण प्रत्यक्ष आहोत असे वाटेल. जगाला स्वप्न का म्हणतात हे कळेल. म्हणजे स्वप्नाचा सर्व अनुभव देहमन माझे या भ्रमातूनच येतो. हे ज्याने जाणले तोच आता चांगला मोकळा चाकळा झाला. आता व्यक्तित्व गेले. गुरुकृपा म्हणजे दुसरे तिसरे काही नसून आपला जीवपणा म्हणजे आपले अमुक तमुकपण आपल्या लक्षात आणून देणे होय. जो काळावर अवलंबून आहे तो कधीच निश्चिंत म्हणजे मोकळा चाकळा होत नाही. जो काळावर अवलंबून आहे तो कधीच निश्चिंत म्हणजे मोकळा चाकळा होत नाही, असे जे कृष्णमूर्ती म्हणत. निसर्गदत्त महाराज म्हणतात, काळाच्या जाणत्याला आयुष्याची गरज नसते. कोणताही ज्ञानी दिवस, वर्ष, संवत्सर, युग म्हणजे एक क्षणच मानतो. काल विरहित आपले स्वरूप कसे आहे हे कळणे म्हणजेच आत्मानंद, असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात. नेमके हेच श्री जे कृष्णमूर्ती यांनी आपल्या एंडिंग ऑफ टाइम या डेव्हिड बॉम यांच्याशी झालेल्या संवादात्मक पुस्तकात म्हटले आहे. तात्पर्य, आपण आपल्याला जे जे मानतो ते कालधर्मी आहे. तू व तुझे काहीच नाही. त्यामुळे अगदी उगा राहा. सांडायची किंवा मिळवायची खटपट करू नका. त्या भानगडीत पडूच नका. हे पक्के लक्षात ठेवा. देह जन्मला असणेपणा नाही.
कारण तो सर्वच आजपर्यंत होऊन गेलेल्या, आता असलेल्या व पुढे होणाऱ्यामध्ये असलेपणा म्हणून सारखाच आहे, एकच आहे, एकच आहे. तो कुणाच्या देहाच्या येण्याने येत नाही व कुणाच्या देहाच्या जाण्याने जात नाही. म्हणून देह जन्मला, मन जन्मले, तू नव्हे म्हणजे असलेपणा नाही. मग व्यक्तित्व राहत नाही. स्वप्नात जग दिसते, स्वप्नात जग दिसते, त्यात तुमची काया पण होती. आता स्वप्न भंगले, स्वप्न विश्व नाहीसे झाले. मग स्वप्न पाहणाऱ्याचे काय झाले? त्याचे मढे अंथरुणावर पडले दिसते काय? तो तर कुठेच गेला नाही, कुठून आला नाही. कुठे गेला नाही म्हणजे मेला नाही व कुठून आला नाही म्हणजे जन्मला नाही. म्हणून यावरच लक्ष केंद्रित करा की कायेत असे काय आहे की ज्याच्यामुळे आपणच असल्याचे म्हणजे शुद्ध असलेपणाचे अस्तित्व लक्षात येते. म्हणून या लक्षात येण्याच्या आधी, या आठवाच्या आधी असलेले जे आहेसे आहे तेच स्वरूप दर्शन होय. जे आत्मज्ञानाची नुसती बळबळ करतात ते आपली खरी योग्यता जाणत नाहीत. ते आपली योग्यता खच्ची करतात. ते उघडे नागडे होऊन भीक मागत फिरणे यालाच वैराग्य म्हणतात. निसर्गदत्त महाराज म्हणतात, उपेक्षाचा भाव न ठेवता सर्व सृष्टीचा आदर ठेवून व त्याच वेळी हे सर्व काही नष्ट होणार आहे हे कायमचे लक्षात ठेवणे म्हणजे वैराग्य. श्री सिद्धरामेश्वर महाराज आपल्या एका ग्रंथात म्हणतात, अविद्या म्हणजे चर्मदृष्टी, वरवरच पाहणारी, मुळापर्यंत जाणारी ज्ञानदृष्टी. मुळाकडे लक्ष असले की चांगले हे ब्रह्म व वाईटही ब्रह्म असे समजते. जिवंत असताना ज्यांनी ही ज्ञानदृष्टी प्राप्त केली नाही तो फुकट मेला, मायेला भुलला. ही माया राजा, रंक, मालक, नौकर, मूर्ख, पंडित, स्त्री, पुरुष इत्यादी सर्वांना एकाच दराने विकते, एकाच मापाने मोजते. जो मुळापर्यंत जाणार आहे त्यालाच फक्त ही माया भीते. जो मुळापर्यंत जाणार आहे त्यालाच फक्त ही माया भीते. पण मुळापर्यंत न जाणारे खूप आहेत तेच इथे. पण मुळापर्यंत न जाणारेच खूप आहे तेच या मायेचे सभासद आहेत. ते संख्येने अर्थात जास्तच आहेत. हे लक्षात ठेवा की मुळाकडे जाणे म्हणजे चर्मदृष्टी सोडणे. याकरता तुमचा हा अवतार आहे. मायेचा डोळा तुमच्यावर आहे, त्यामुळे तुम्ही सावध राहा. तुमचा गाव विसरू नका, तुमचे मूळ विसरू नका. हा तुमचा गाव नाही. आपल्या आत्मस्वरूपाचा अभिमान ठेवा. आपली योग्यता खच्ची करू नका. संसाराचे मडगे म्हणजे कंबरडे, संसाराचे मडगे म्हणजे कंबरडे मोडण्याकरताच आपला अवतार आहे असे समजा. ज्या भावनांनी तुम्ही राहाल त्याच भावनेचे तुम्ही असाल. ज्या भावनांनी तुम्ही राहाल त्याच भावनाचे तुम्ही असाल. दोघात फरक पडणार नाही, एकच असाल. जे कृष्णमूर्तीच्या ऑब्झर्वर इज ऑब्झर्ड या म्हणण्याचा कदाचित हा अर्थ असावा असे वाटते. कारण ते स्पष्ट म्हणतात की तुम्ही जेव्हा म्हणता आय एम अँग्री तर वस्तुता त्यावेळी राग व तुम्ही वेगळे नसता तर रागच असता. जेव्हा तुम्ही म्हणता आय एम ग्रीडी तेव्हा वस्तुता हाव व तुम्ही वेगळे नसता तर हावच असता. जेव्हा तुम्ही म्हणता आय एम बोर तेव्हा वस्तुता
तुम्ही बोर्डम व तुम्ही हे वेगळे नसता तर खुद्द बोर्डमच असता. तसेच जेव्हा तुम्ही म्हणता आय एम दॅट, तेव्हाही वस्तुतः तुम्ही व दॅट वेगवेगळे नसतात तर तुम्हीच दॅट असता. याचाच अर्थ ज्या भावनांनी तुम्ही राहाल त्याच भावनेचे तुम्ही असाल. श्री सिद्धरामेश्वर महाराज पुढे म्हणतात, मग शव कुठेही पडो, जिवंत असताना जो मेला त्याला जन्म मरण नाही असे म्हणायला हरकत नाही. व्यक्तित्व म्हणून तो अमर वगैरे झाला असे समजू नका. सावध राहा, नाहीतर परत जागच्या जागी याल. सापशिडीच्या खेळात होते तसे. नमस्कार.